आणि आता पाहूयात कृषीविषयक काही महत्त्वाच्या बातम्या. पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. हिंगोली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. हिंगोलीच्या वसमत, कळमनुरी, सेनगाव तालुक्यात केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात रात्री चक्रीवादळ मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातलेला आहे. वाशिम जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक कोंडीत सापडले. वाशिमच्या बाजार कांद्याला केवळ 900 ते 1100 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळत असून हा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे. राज्य सरकारनं हमी भावाने कांदा खरेदीची घोषणा केली असली तरी वाशिम जिल्ह्यात नाफेडमार्फत अद्याप खरेदी सुरू झाली नाही आहे. छत्रपती संभाजीनगरात शेतकऱ्यांसह कृषी दुकानदार देखील संकटात सापडलेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी पूर्ण केली आहे, मात्र पाऊस न पडल्यानं, पेरण्या खोळंबल्यानं दुकानदारांची देखील आर्थिक कोंडी वाढती आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिया पिकाच्या दरात घसरण होती. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. गेल्या महिनाभरात चियाच्या बाजारभावात सुमारे 1500 रुपयांची घट झाली आहे. यंदा जिल्ह्यात चियाची लागवड झालेली आहे, त्यामुळे चियाचं उत्पादन वाढलं असताना दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. मराठवाड्यात जून महिना उजाडल्यानंतरही बँकांकडनं केवळ 14% पीक कर्ज वाटप झालंय. मागील वर्षीच्या तुलनेत कर्ज वाटप 3% अधिक आहे. पेरणीच्या तोंडावर आता शेतकऱ्यांना तातडीनं पीक कर्ज वाटप करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडनं केली जाते. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत. पुढची बातमी तुम्ही देखील तर सावधान, कारण